एका शेतकऱ्याकडं एक बैल होता आणि एक बोकड होतं. सगळं चांगलं चाललं होतं, पण एक दिवशी बैल आजारी पडला आणि त्याचा आजार वाढत गेला. शेवटी शेतकऱ्यानं एक डॉक्टर बोलवून आणला आणि तो जनावराचा डॉक्टर त्या बैलाला तपासलं आणि तपासल्यानंतर शेतकऱ्याला म्हणाला, की याला खूप मोठा आजार झालाय, ही यातनं काय बाहेर पडेल असं वाटत नाही. डॉक्टर म्हणाला, मी एक 8 दिवसाची औषधं देतो. त्या औषध उपचाराने बैल जर चांगला झाला, 8 दिवसात फरक पडला, तर चांगलं आहे. पण जर नाही त्यातनं बाहेर निघाला, तर आपल्याला याला कसायाला विकून टाकावं लागेल. कारण त्यातनं काय होईल म्हणला, तुमची ह्या आजारी बैलापासून मुक्तता होईल आणि बैलाची त्या आजारातून मुक्तता होईल. आता हे डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकलं बोकडाने आणि बोकडाने हे जसं ऐकलं तसं बोकड हादरलं. आपला मित्र बैल ह्याच्यावर अशी वाईट परिस्थिती आली, तो इतक्या मोठ्या आजारात अडकलाय आणि तो जर आता 8 दिवसात उभा नाही राहिला, तर त्याला कसायला विकून टाकणार. हे ऐकूनच बोकड हादरलेलं होतं. बोकडाने ठरवलं ह्या आजारातनं आपल्या मित्राला बाहेर काढायचं आणि बोकड रात्रंदिवस त्या बैलाला मित्राला त्या आजारातनं उभं राहायला सांगायला लागलं. त्याला ते मोटिवेट करायचं, तू उभा राहा. तू जर आता उभा नाही राहिला ही औषधं चालू असताना 8 दिवसात, तर आपला मालक तुला विकून टाकणार आहे, त्यामुळे तुला उठावं लागेल. पण बैल एवढा आजारी असायचा की त्याला शुद्धच नसायची. बोकड काय म्हणतंय काय नाही त्याला ऐकायला पण ते कळत पण नव्हतं. बैल तसाच पडून होता. 8 दिवस ते उपचार त्याच्यावर होत राहिले. डॉक्टर पुन्हा चक्कर मारायला आला बैलाला बघायला. डॉक्टर आला, डॉक्टरांनी तपासलं आणि डॉक्टरांनी तपासून नकारात्मक मान हरवली. ते म्हणले, हे काय उभा राहत नाही बैल आता. म्हणले, हे आजार खूप भयानक आहे. त्याच्यामुळं म्हणला ह्यातनं काय आता बैल उभा राहील असं वाटत नाही. मग शेतकरी न राहून शेवटी म्हणाला, की जाऊ द्या म्हणलं आता तुम्ही ते विषाचं इंजेक्शन आणा. हा कसायाला देण्यापेक्षा तुम्ही त्याला ते इंजेक्शन द्या आणि माझा बैल त्यातून मुक्त होईल, त्या त्रासातून, त्या आजारातून, असं शेतकऱ्याला वाटत होतं आणि शेतकऱ्याने ते बोलून दाखवलं. आणि आता मात्र बोकड रडत रडत त्या बैलाला उठवायला लागलं. त्याच्या आकांतानं बैलाला जाग आली आणि बैल ते ऐकायला लागला आणि त्याने बैलाला सांगितलं, की तुझा आजार एवढा वाढलाय, तू आता जर उभा नाही राहिला तुझ्या पायावर, तर उद्या तुला असं असं संपवणार आहेत. त्यामुळं आता तुला उभं राहावं लागेल. ही तुझ्या जीवन मरणाची रात्र आहे. आणि तो त्याला मोटिवेट करायला लागला, उठ मित्रा, तुला उठावं लागेल, तुला उभं राहावं लागेल. तू तुझ्या पायावर नाही उभा राहिला तर उद्या तुझा शेवट असणार आहे. शेवटी ते वाक्य, ते शब्द, ते मित्राच्या प्रेमानं, त्या मोटिवेशननं बैल रात्री उभा राहिला. बैल रात्री उभा राहिला आणि उभा राहिलेला बैल पाहून त्या बोकडाला आनंद झाला. बोकड एकदम खुश झालं. दुसरा दिवस उगवला आणि शेतकऱ्याने डॉक्टर दोघं आतमध्ये आले गोठ्यात आणि बघतायत तर काय, बैल उभा राहिलाय आणि त्यांना आनंद झाला. ते डॉक्टर म्हणाला, अहो 8 दिवसाच्या उपचाराचा आज परिणाम झाला. विशेष वाटलं डॉक्टरला. शेतकरी खूप आनंदित झाला होता. दोघांनी एकमेकाला खरं तर शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्याला खूप आनंद झाला होता. त्या आनंदात शेतकरी आनंदात डॉक्टरला एक वाक्य बोलला, या आनंदाच्या क्षणी मी तुम्हाला आपल्या ह्या बोकडाची पार्टी देतो म्हणाला. काय म्हणला शेतकरी, ह्या आनंदाच्या क्षणी आपला बैल पुन्हा वाचलाय, ह्या आनंदात तुमच्या औषधोपचारामुळे वाचलाय, म्हणून तुम्हाला या आनंदात बोकडाची पार्टी. आणि जसं हे वाक्य त्या बोकडानं ऐकलं तसं बोकड खाली बसलं. माझ्या बांधवांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येत असतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येत असते आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण कोणाला तरी असं उभं करत असतो. आपण त्याला उभं करण्याचं आपल्याला हे फळ मिळत असतं.